दुसरे कुठे आहेत? सायली स्क्रीन शेअर कर प्लीज. हो सर कराले. सर्वांनी प्लीज आपलं हे जे आहे कोड रन ठेवा, एनजी सर्व करून ठेवा. मी चॅट मध्ये सांगितलं होतं. सो एन्श्योर दॅट यू आर डुईंग एनजी सर्व. ओके रोशन तुझं झालंय का हा प्रॅक्टिकल? कसं आहे? यस सर किया मैं सर वो कॉलेज के सर डेस्कटॉप पे किया था सर. ओके ठीक आहे मेरा वो चालेल. लैपटॉप का जो विंडोज क्रैश हुआ था ना सर. चलेगा. नो गुड दॅट की तू कॉलेजला गेलास आणि यू डिड दॅट इज इम्पॉर्टंट. मृणाली मला वाटतं ही कुठेतरी गायब झाली. कॅन यू ओपन युअर शेअर युअर स्क्रीन? कॅन यू शो द कोड प्लीज? हॅलो. हा येस सायली. मी ना क्लासच्या अगोदर 15-20 मिनिट्स अगोदर सांगितलंय की आपल्याला हा ओके गुड. आय कॅन सी सायली शेअरिंग द स्क्रीन. व्हेरी गुड. गो अहेड ओपन इट. एनजी सर्व करून ठेव प्लीज रन एनजी सर्व. एनजी सर्व ठीक आहे. ओके नाव फर्स्ट थिंग सायली शो मी दॅट कसं इकडून ब्राउझरतून कसं माहित पडणार की लेझी लोडिंग ऑन आहे? कसं समजणार? जर एखादं ऍप्लिकेशन दिलं तुला अँग्युलरचं कोड तुला माहित नाहीये पण तुला ब्राउझरतून कसं माहित पडणार की दिस इज लेझी लोडिंग? And first I want Saili from you the answer. What is lazy loading? English मध्ये. What exactly is the importance of lazy loading? Hello sir. Ah. Lazy loading means on demand loading. Something more I want, Azun? To implement the lazy loading in Angular, we need to create a router module and module.ts file. या आन्सरला अजून कोणी चांगल्या प्रकारे आन्सर करू शकतं? What is lazy loading? सायलीने केलंय. Sir, it is a technique Sir, which it's allowed allows to to load the load JavaScript components component. Okay, synchronously. let us start with Roshan. Roshan बोल तू. नंतर अभिषेक येतो मी तुझ्याकडे. Roshan, go ahead. It's allowed to load JavaScript components asynchronously when a specific route is activated. Okay. The So speed of application. I will just correct that, Roshan. Asynchronously म्हणजे काय? एक मिनिट. Let me correct that. Asynchronously म्हणजे की द क्लायंट जो कॉल करतो तो वेट करत नाही. तसं पण जावास्क्रिप्ट असिंक्रोनसच आहे. तुम्ही नॉर्मल जर जावास्क्रिप्ट पण कॉल केलं ना तो तुमचा ब्राउझर हँग करत नाही. सो लेझी लोडिंग इज डेफिनेटली नॉट असिंक्रोनस लोडिंग. अभिषेक, कॅन यू स्टार्ट? Sir, it helps us to decrease the time of loading where modules are loaded on demand. Okay, so that means the modules are loaded on demand. Okay, and second, let us now. So again, second question, Saili Tula. So how do you implement lazy loading? एकदम प्लीज रिमेंबर एकदम कोडचं उत्तर नाही द्यायचंय. कोडचं उत्तर नाही द्यायचं. एकदम कोडच्या लेवलवरती उत्तर देऊ नका. जेव्हा वेन यू आर डुईंग इंटरव्ह्यू राईट तो इंटरव्ह्यूअर काय तुमचा कोड बघणार नाहीये. फॉर एक्झाम्पल जसं सायलीने सांगितलं की राउटिंग मॉड्यूल क्रिएट असं नका सांगू. The first thing what we will do is we will divide our project into small modules. For example, आता बघा माझं एक्झाम्पल बघा. For example, in a ERP system, rather than creating one big module, we will create an inventory module. We will create an accounting module, right? Once this module is created, for every module we will create the routing. मी असं याच्यामध्ये ना अजिबात कोडचं गोष्ट करत नाहीये, राईट? कारण माझ्या पुढे जो इंटरव्ह्यूअर बसलाय, I cannot convince him with code. कारण माझा कोड चालू झाला तर I am winning it, right? So first, I will divide the project into modules. For every module, I will create a routing file. For example, जसं Saili, can you show customer moduleचं routing file कुठे आहे तुझं?
Customer moduleचं routing file. Yeah. So for example, yeah, show me the routing file. जसं customer moduleचा हा routing file आहे. Main moduleचा अजून एक routing file असेल काहीतरी, right? So the second thing is I will divide my every module. I will have a routing, right? And when I compile, what happens is, depending on the routes, he creates 3 different files. जर तुझं ng-serve बघ तुझं, go to your terminal. Terminal मध्ये जा. Go to your terminal, please. I'm just trying to say that how do you rephrase your answer, हा? आणि याचं टर्मिनल दाखव कोणतं जे आता तुझं आउटपुट आहे. आता याच्यामध्ये यू कॅन सी गाईज त्यांनी 3 चंक्स बनवले. चंक्स म्हणजे स्मॉल युनिट्स. main.js आहे 15 KB चा फाईल आहे. SRC customer app.js आहे 14 KB चा फाईल आहे. customer supplier.js आहे तो 5 KB चा फाईल आहे. Because you created 3 modules त्यांनी 3 chunks बनवले, राईट? सो इंटरव्ह्यू मध्ये काय आहे ना, डोंट ट्राय टू गो इन टू एक्सपोर्ट कॉन्स्ट राउटर स्क्वेअर ब्रॅकेट. यू आर लूजिंग फोकस, राईट? आय रिपीट दिस आन्सर. हाऊ डू यू इम्प्लिमेंट lazy loading? To implement lazy loading, first I divide my project into small modules. Second, for each one of these module, I will do a routing. And then when I compile it, it goes and the compiler goes and creates chunk files. And here chunk file कसा बनवतो? Because of load children. Can you show the code of load children? Main routing मध्ये. Go to main routing मध्ये. या मेन राउटिंग मध्ये ही फर्स्ट एंटर्स मेन राउटिंग. हा मेन राउटिंग मध्ये आल्यावरती तो बोलतो अच्छा पाथ होम आहे ह्याचा एक JS फाईल. आणि जसंच त्याला लोड चिल्ड्रन वेन ही सीज लोड चिल्ड्रन ना, तसंच तो कस्टमर मॉड्यूलचं एक दुसरं चंक बनवलं त्यांनी. जसं त्याला सेकंड लोड चिल्ड्रन दिसतं, जसं एक्झाम्पल ही सीइंग सेकंड लोड चिल्ड्रन सप्लायर, त्याचं चंक बनवलं, राईट? सो मीन्स जसंच त्याला लोड चिल्ड्रन या शब्दामुळेच कंपायलरला माहित पडतं की इकडून आता 2 भाग बनवायचे, राईट? जोपर्यंत फाईलचे 3-4 तुकडे होत नाही तोपर्यंत लेझी लोडिंग होऊ शकत नाही. सो हाऊ डू यू नो? जसं की एक्झाम्पल मी कोणत्या पण प्रोजेक्टमध्ये जातो, जसंच मी ng सर्व्ह करतो, ng बिल्ड करतो, मला फटाक्याने माहित पडतं याने लेझी लोडिंग केलंय की नाही केलंय. कारण जर त्याने लेझी लोडिंग नाही केलं असेल, राईट, तर काय होणार? किती फाईल्स होणार? समवन हिअर हू कॅन स्पीक. प्रीती, किती फाईल्स होणार जर त्यांनी लेझी लोडिंग इम्प्लिमेंट नाही केलंय? कोणता फाईल फक्त होणार मग? main.js. main.js, absolutely. Okay, फक्त main.js क्रिएट होणार, दुसरं फाइल्स क्रिएट. व्हॉट आय एम सेइंग इज, जसं जसं तुम्हाला अँग्युलर चांगलं माहित पडतं, असं म्हणजे एक चांगला कन्सल्टंट असून तो बघता समजा अरे इसमें लेझी लोडिंग नाहीये, राईट? That's what the kind of answer should be, right? So that is one. Okay, let me ask you more questions to you, Saili. हे फॉर रूट आणि फॉर चाइल्ड काय आहे, सायली? कुठे आहे सिंटॅक्स फॉर रूटचं? हे फॉर चाइल्ड आहे आणि फॉर रूट आहे. म्हणजे वाय हॅव यू इम्प्लिमेंटेड इट? पहिला तो शब्द आहे की तो क्वेश्चन आहे की वाय हॅव यू इम्प्लिमेंटेड इट? फॉर रूट कोणाला केलंस, फॉर चाइल्ड कोणाला केलंस आणि का? प्रीती, कॅन यू से फॉर रूट फॉर चाइल्ड? लेट ओनली प्रीती स्पीक. Sir, for root is used for implementing the component, and for child. मला पूर्ण उत्तर माहित नाही And for पडलं. child is used for implementing the child components, and it for child. Go ahead. Yes, Preeti, go ahead. So for root gives the access for parent component, and for child gives the routes for child component. Router module dot for root gives that says that implement the parent component which has the Okay, let me, don't worry. Preeti, first thing, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न म्हणजे जेव्हा आपण कोडिंग करतो, I'll tell you why I told Preeti to speak, right? Preeti is one of our top students. Abhishek, Preeti, I know that these guys are all doing good. All of you are good. Even आता सायली पण at least प्रॅक्टिकलच्या बाबतीत पण मला ती चांगली दिसते, राईट? नाउ हिअर इट इज. काय प्रश्नांचे उत्तर एक्सप्रेस करता येत नाही पहिल्यांदाच. म्हणजे आपल्याला बोलतो ना, कळतंय पण वळत नाही. फॉर एक्झाम्पल इकडं पण लाईक तुम्हाला माहित आहे
की फॉर रूट म्हणजे मला जो आपला मेन मॉड्यूल आहे, मेन कंपोनंट आहे त्याच्या बाबतीत आहे, आणि फॉर चाइल्ड म्हणजे मेन. पण त्याचं ते उत्तर असं आहे. फॉर एक्झाम्पल, गो टू फॉर रूट फर्स्ट. सायली, कॅन यू गो टू फॉर रूट? गो टू फॉर रूट. फॉर रूटच्या कोडमध्ये जा, मेन राउटिंग. या नाव इफ यू सी, हा फॉर रूट आहे, राईट? फॉर रूट, पहिली गोष्ट, हे जे राउटर, जे फॉर रूट आहेत आणि फॉर चाइल्ड आहेत, हे राउटर मॉड्यूलचे कंपोनंट हे आहेत, मेथड्स आहेत. तर हा जो फॉर रूट काय करतो, एक तर आपल्याकडे लेझी लोडिंग मध्ये काय, एक पहिला मॉड्यूल लोड होणार, त्याला बोलतात मेन मॉड्यूल. त्याच्यानंतर क्लिक केल्यावरती other modules will get loaded. Those, I will not say child module, those are modules which will get loaded later on. Every module has routing. For root काय करतो, जो पहिला मॉड्यूल लोड होतो त्याचे राउट्स लोड करतो. लुक ॲट दॅट, फॉर रूट मेन राउट्स. फॉर चाइल्ड जो आहे, गो टू फॉर चाइल्ड नाव, सायली. फॉर चाइल्ड त्या राउट्सचे चाइल्ड्सना लोड करतो. सो इफ यू गो, दॅट इज फॉर चाइल्ड. म्हणजे काय, हे कंपोनेंट्स लोड करत नाही प्रीती, ते मला समजलं. The components आणि मॉड्यूल सर्व कन्फ्युजन होतं, राईट? आय एम trying to say how to express it. So what is for root? For root is nothing but it loads the routes of the main module or of the startup module. And what is for child? It loads the routes of the child modules, right? Routes load करतो, हा component load करत नाही. Second, याचं काय, what is the importance of this? For root आणि for child च्या जोड्यांनी URL होतं. फॉर रूट आणि फॉर चाइल्डच्या जो जोडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बोला, ओके, रूटमध्ये काय, रूटमध्ये एसजीएम आहे आणि एसजीएम स्लॅश इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. मग इलेक्ट्रिकल हा वर्ड जो आहे तो फॉर चाइल्ड देणार, किंवा इलेक्ट्रिकल स्लॅश एचओडी लेटर्सचे, तर त्याचं म्हणजे परत अजून चाइल्ड होणार, राईट? तर हे जे युआरएलचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहिजे असेल की ओके, एसजीएम स्लॅश इलेक्ट्रिकल आणि एसजीएम स्लॅश केमिकल आणि एसजीएम स्लॅश समथिंग एल्स, राईट? तर एसजीएम रूट आहे आणि त्याला मग यू कॅन परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करून तुम्ही दुसरं राउट त्याला जोडू शकता. म्हणून अँग्युलरनी हे फॉर रूट आणि फॉर चाइल्ड केलंय. फॉर एक्झाम्पल, जर गो नाव टू मेन राउटिंग, जस्ट गो टू मेन राउटिंग डॉट टीएस, सायली. जसं एक्झाम्पल मेन राउटिंग मध्ये, या जस्ट गो टू मेन राउटिंग. I'm not sure if I'm audible. I think Siley is not there, is it? Can everyone hear me? I'm really not sure if I'm audible. Yes, sir. दूसरा कोणाचा आहे का Yes, sir. कंप्यूटर का? सायली, कॅन यू गो टू मेन राउटिंग, सायली? मेन राउटिंगच्या कोडमध्ये जा. आता बघा, मेन राउटिंगच्या कोडमध्ये तो बघा कस्टमर आहे, ठीक आहे? कस्टमर स्लॅश काय, कस्टमर स्लॅश ऍड, कस्टमर स्लॅश अपडेट, जो पहिला भाग आहे कस्टमरचा तो फॉर रूट तो आलाय. नाव गो टू कस्टमर राउटिंग. सो हा पहिला भाग आहे कस्टमर किंवा सप्लायर. नाव लेट अस गो टू कस्टमर राउटिंग डॉट टीएस. मग तिकडचा शब्द, इफ आय एम टू बी व्हेरी स्पेसिफिक, सायली गो टू कस्टमर राउटिंग डॉट टीएस. हा इकडचा ऍड, कस्टमर स्लॅश ऍड, कस्टमर स्लॅश अपडेट, कस्टमर स्लॅश डिलीट, एसजीएम स्लॅश इलेक्ट्रिकल. म्हणजे जेव्हा आपण रूटचं जे युआरएल आहे, बघा हे राउटिंग म्हणजे काय, पाथ आहे, राईट? तर पाथ तर काही होऊ शकतं, एसजीएम स्लॅश इलेक्ट्रिकल स्लॅश एचओडी, एसजीएम स्लॅश इलेक्ट्रिकल स्लॅश प्रोफेसर्स स्लॅश इलेक्ट्रिकल स्लॅश समथिंग स्लॅश केमिकल. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन जेव्हा आपल्याला करण्याच्या गोष्टी येतात, दॅट्स वाय राउटिंगचे छोटे छोटे तुकडे केले जातात, राईट? नाव आय विल पुट अप अ व्हेरी गुड आन्सर. सो व्हॉट इज दिस फॉर रूट अँड फॉर चाइल्ड? आता माझा आन्सर बघा, प्लीज स्वतःचे आन्सर्स रेडी ठेवा. जे सिनियर्स आहेत ते लोक तुम्हाला दुसरं एक्सक्यूज देणार नाही इंटरव्ह्यूसाठी, राईट? So for root and for child, they help us to load the routing modules, the routing of the respective modules. For root loads the routes of the main module. The main module means the module which starts, while for child loads the routes of the child modules, which is executed after the main module. The combination of the routes, the combination of the paths of these routes then can be used. For example, customer slash add, home slash about us, home slash something else, home slash contact us, right? That's how you answer it, right? Did we get Preeti, everyone? हे बघा, हा जो उत्तर आहे, हा म्हणजे हे तर मला 10-15दा मी बोललो असेल, माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी एक्सप्रेस केलंय. आय नो की तुम्ही केलेलं आहे,
पण तुम्हाला एक्सप्रेस करता येता नाही, राईट? इट्स नॉट कमिंग आउट फ्रॉम युअर माउथ. सो प्लीज आपलं एक वन लाईनर रेडी ठेवा की मी असं बोलणार आणि बरोबर बोलणार, राईट? अँड वन इम्पॉर्टंट पॉईंट टू रिमेंबर, जेव्हा तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे, जेव्हा हे जे पण येतील काले बिले, तुम्ही कुठेतरी तुमच्या फोनवरती असणार आहे. मग तुमच्या फोनवरती असताना काय प्रोग्राम किंवा काय सोर्स कोड नाहीये, तर त्याच्या वेळी हे सर्व छोट्या छोट्या कोडिंग बोलायचं त्यांना आवडणार नाही. त्यांना ओव्हरऑल जनरल पिक्चर पाहिजे की तुम्ही कोड पण केलाय आणि तुम्हाला बोलता पण येतं, राईट? सो दॅट इज वन पॉइंट. सो आय होप एव्हरीबडी हॅज गॉट द आन्सर. लेट अस सी अजून काय क्वेश्चन्स आहेत. ओके, नाव लेट सी दिस वन. लेट मी आस्क मृणाली, आर यू देअर? येस. Let me know. Can you hear Yes, me? sir. What is router outlet? A router outlet, it works as a placeholder which is used to different components dynamically when the activated component is loaded. Wow, very good, very nice. This is a nice answer. Let me revise this, right? Router outlet is a reserved placeholder. Muruna barobar answer dilay, right? For junior साठी full marks. It's a reserved placeholder, wherein our components gets loaded or unloaded dynamically when the routing changes. म्हणजे जेव्हा तुम्ही एका लिंक पासून दुसऱ्या लिंकला जातात, त्यावेळी राउटिंग विल चेंज इट, आणि जे पण ऍक्टिव्हेटेड कंपोनेंट आहे दॅट विल गेट लोडेड इन द राउटर आउटलेट. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. असं उत्तर द्या भाऊ, ऑल विल बी ओके, राईट? ओके. This is good. Okay. Go to main module. Go to main module. Can anyone go to main module मध्ये जा जरा, सायली. मी कोणाला प्रश्न विचारला नाही तसं तर. आय नो अभिषेक विल आन्सर इट. आय नो पवन आणि निखिल तुम्हाला मी नंतर. तुम्ही जरा हे बघा की हाऊ द HGM स्टुडंट्स आर आन्सरिंग. पवन, आर यू देअर? पवन आणि निखिल, Yes, sir. है ना? Yes, यांचे sir. उत्तर बघा, यांचे उत्तर द वे दे आर आन्सरिंग, है ना? जेव्हा तुम्ही, आय होप आपण असं करू शकतो, आजचा क्लास तुमचं जे क्लास आहे, वी डोंट हॅव टू टेक दॅट क्लास, राईट? पण तुम्ही ना लेझी लोडिंग ट्राय करा स्वतः करण्यासाठी. आणि हे उत्तर कसे हे लोक आन्सर करतात, राउटर आउटलेटचं उत्तर बघा, इट इज अ प्लेस होल्डर, राईट? सो आय होप की लेझी लोडिंग तुम्ही संपवणार, कारण मला आय कॅन हेल्प यू. ह्या लोकांनी स्वतः केलेलं आहे. या लोकांना पण तेवढंच अँग्युलर माहिती आहे जेवढं तुम्हाला लोकांना मी शिकवलेलं आहे. तर तेवढा लेझी लोडिंग प्लीज ट्राय करा, आणि त्याच्यानंतर आपण एक रिव्हिजन करू आन्सर्स. ओके, आणि त्याच्यानंतर विल कव्हर द लेक्चर्स. सो व्हॉट शुड बी डू टुडे? आपण 3 ते 4 कनेक्ट करायचं काय वेट करायचं, कसं आहे? पवन, निखिल. Uh, so we will complete lazy loading. After that, we can continue. Let us continue tomorrow. Okay, no problem. Okay, let us go to main routing here. Main routing हा आहे. But look at the answers, how they're answering. Main routing मध्ये मी का आलो होतो? Main module मध्ये. Can you go to main module? Can you go to main module? Main module. Yeah. सायली, याच्यामध्ये मेन मॉड्यूल मध्ये हे जे कॉमन मॉड्यूल आहे ना, कॉमन मॉड्यूल, हा जो कॉमन मॉड्यूल आहे, दिसतं तुला कॉमन मॉड्यूल? कॅन यू सी दॅट कॉमन मॉड्यूल? Yes, sir. हा कॉमन मॉड्यूल मी कस्टमर मॉड्यूल मध्ये का नाही टाकलाय आपण? गो टू कस्टमर मॉड्यूल. कस्टमर मॉड्यूल मध्ये कॉमन मॉड्यूल का नाहीये? सॉरी, ब्राउझर मॉड्यूल का नाही? आय एम सॉरी. गो टू कस्टमर मॉड्यूल. गो टू कस्टमर मॉड्यूल. याच्यामध्ये ब्राउझर मॉड्यूल नाहीये का? काहीतरी एरर आलं असेल, राईट? सायली, कॅन यू टॉक अबाउट दॅट एरर? आता फक्त सायली बोलणार हा. येस. कस्टमर मॉड्यूल मध्ये आणि सप्लायर मॉड्यूल मध्ये आपण ब्राउझर मॉड्यूल नाही टाकलंय, कारण एक एरर येतो. काय एरर होतं ते सायली? सायली, स्वतः केलंय ना हे सर्व प्रॅक्टिकल? Yes, sir. तुला एक एरर आलं होतं हो. जेव्हा वेन वी पुट दॅट दिस वन, काय एरर होतं ते?
अभिषेक, हे काय काय एरर होतं ते? तर समथिंग लाईक मेन मॉड्यूल मध्ये आधीच ते डिक्लेअर केलेलं आहे असं काहीतरी आलं. ऍब्सोल्युटली. ओके, हिअर इट इज. लेट मी आन्सर दिस. बरोबर आहे ना? मला माहित नाही सायली तू हे उत्तर का देता आला नाही तुला, आणि तू एरर ब्राउझर मॉड्यूल जे आहे, मला आय एम शुअर प्रीती आणि कोणाला तरी उत्तर माहित असेल, बट लेट मी आन्सर इट. लेझी लोडिंग बोलल्यावरती तुमचं फक्त स्वतःचे कंपोनेंट्स येत नाही, अँग्युलरचे पण स्वतःचे कंपोनेंट्स आहेत. जसं एक्झाम्पल ब्राउझर मॉड्यूल पहिलंच लोड झालेलं आहे मेन मॉड्यूल मध्ये. गो टू मेन मॉड्यूल सायली, गो टू मेन मॉड्यूल. मेन मॉड्यूल ब्राउझर मॉड्यूल पहिलंच लोड झालेलं. ब्राउझर मॉड्यूल काय आहे लेट मी टेल यू. जेव्हा अँग्युलर ऍप्लिकेशन रन करतो, जर तुम्हाला ते ब्राउझरमध्ये लोड करायचं असेल तर ब्राउझर मॉड्यूल, जर तुम्हाला ते मोबाईलमध्ये लोड करायचं असेल तर मग मोबाईलचे काहीतरी मॉड्यूल्स असतील. जर तुम्हाला ते इंटरनेट ऑफ डिव्हाइसेसमध्ये रन करायचं आहे आणि वाऱ्यावरती रन करायचं आहे, कोणत्या सिस्टमवरती रन करायचं आहे, तो अँग्युलर डिसाईड करत नाही, तो हे मॉड्यूल्स डिसाईड करतात. तर आता ब्राउझर मॉड्यूल एकदा लोड झाल्यावरती तुम्ही सांगितलं लेझी लोडिंग आहे, तर परत परत जर ब्राउझर मॉड्यूल लोड केलं तर एरर येतं, कारण ब्राउझर मॉड्यूल हे खूप इट्स ऑफ अ ह्यूज साईज. त्या साईज खूप मोठं आहे. ओके, तर काय करतात, मेन मॉड्यूलमध्ये ब्राउझर मॉड्यूल आहे आणि रेस्ट ऑफ द मॉड्यूलमध्ये, जसं एक्झाम्पल आपण कस्टमर मॉड्यूलमध्ये गेलं तर ब्राउझर मॉड्यूल लोड करत नाही. राईट, गो टू कस्टमर मॉड्यूल. कस्टमर मॉड्यूल त्याच्यामध्ये यू कॅन सी ब्राउझर मॉड्यूल इज रिमूव्ड आणि कॉमन मॉड्यूल आहेत. हे कॉमन मॉड्यूल काय आहेत, जसं एक्झाम्पल सर्वांना बाइंडिंग पाहिजे, सर्वांना एक्सप्रेशन्स पाहिजे, डबल कर्ली ब्रॅकेट, सर्वांना NG फॉर पाहिजे, तशा टाईपचे कॉमन जे गोष्टी आहेत त्याच्यात टाकलेले. राईट, सो वेन यू डू लेझी लोडिंग, वन ऑफ द व्हेरी कॉमन एरर हे आहे की ब्राउझर मॉड्यूल दोन वेळी लोड होता कामा नये, नाहीतर तो अलाउ करणार नाही. Did we get everyone? So answering in the interview, so browser module is not allowed to be loaded twice. So that's what the error is. And in the main module, we load the browser module once, and for all the rest of the modules, we use common module. Ekdam crystal clear to the point answer. Did you get it, Saili? Yes, sir. अभिषेकने उत्तर बरोबर दिलंय, पण मी त्याला बोलतो त्याला थोडंसं स्टाईल मध्ये, थोडंसं एंटरप्राइज लेवलवरती थोडंसं प्रोफेशनलिझम ऍड करा प्लीज. प्रोफेशनलिझम ऍड करा याच्यात ना. सो ठीक आहे, आय कॅन सी सायली, बट हे तू स्वतः केलंस का? कारण मला त्याचं उत्तर एक्सपेक्टेड होतं रे, काहीतरी की सर मला असं काहीतरी रेड एरर आलं होतं. तुला आला होता सायली एरर तो? हो सर, आला होता. ठीक आहे, ओके ओके गाईज, आज असं करू, मला आज नवीन काय घ्यायचं नाहीये लेक्चर्स, राईट? काय करू महेश सर, वी शुड कंटिन्यू टुमॉरो. काय मी करू आता लेक्चर, कसं आहे? I think students are well prepared. They are getting good prepared. So very happy with that. सर एक क्वेश्चन था सर. हाँ बोलो. Yes, go ahead. सर कल मैं पूछा था सर कंट्रोलर और कंपोनेंट के बारे में सर. और सर जब डिफरेंस जब हम लोग मतलब ये करते हैं एंगुलर जेएस में जब डिफरेंस मतलब ये करते हैं तो वहाँ पे सर आपने बताया कि एंगुलर सपोर्ट करता है कंपोनेंट को और एंगुलर जेएस कंट्रोलर को. हाँ मतलब नाम अलग है सिर्फ, नाम अलग. जो एंगुलर 1 था, राइट? आप एंगुलर 1 का बात कर रहे हो रोशन? यस सर. एंगुलर 1 में उसको कंट्रोलर बोलते थे, और एंगुलर 2 फैमिली 11 तक जो भी फैमिली है उसमें उसको कंपोनेंट्स बोलते हैं. नाम में कुछ नहीं रखा है. पहले इसको था मॉडल व्यू कंट्रोलर, मॉडल व्यू कंपोनेंट, मॉडल व्यू मॉडल व्यू प्रेजेंटर. वो बीच का जो कोड है जो मॉडल और व्यू को ज्वाइन करता है, उसको आप कोई भी नाम दो. जैसा होता है ना, शिव जी के बहुत रूप होते हैं, राइट? और शिव जी के बहुत नाम है, बट शिव जी एक ही होता है. तो वो जो उसका जो मेन थीम है, उसकी जो मेन अंडरस्टैंडिंग वही है कि भाई ये मॉडल और व्यू को बाइंड करता है. आर यू गेटिंग मी? सो डोंट गेट कॅरिड अवे विथ वर्ड्स. और ये जैसे जैसे ना एव्हरीवन हॅज टू रिअलाइज दिस. हा, तुम्ही जसं जसं इंडस्ट्रीमध्ये पुढे जाणार ना, समजा जसं आता मी म्हातारा झालो तर मला माहिती आहे, अरे हे पहिला भी नाम गोली दिया था, 1990 में भी ये गोली दिया था, ऐसे कुछ तो भी प्रेजेंटर करके, फिर 2000 में भी गोली दिया. तो ये आईटी इंडस्ट्री का आदत है, ये ह्यूमंस का आदत है कि पहला बाइसाइकिल से चालू करने का, फिर बाद में कार लेने का, फिर बाद में बूढ़ा होने का. अभी बाइसाइकिल ही अच्छा था. सो प्लीज, इट्स ऑल मेड बाय ह्यूमंस. तो ये अलग अलग नाम आता है, उसमें उसको एकदम राइट ऑफ करो, उसमें मत जाओ कि ऐसा क्यों रखा उसने कंट्रोलर नाम. इतना ही नहीं, मैं आपको सबको बोलता हूं, इट गोज वन स्टेप अहेड. उसको अभी जो एंगुलर का जो टीम था उसने उसको MVW बोला है. डब्ल्यू का मतलब है वॉट एवर.
W का मतलब है whatever, तो मैं कई लोग उसको MVW भी बोलते हैं कि whatever मतलब आप कंपोनेंट बोलो, कंट्रोलर बोलो, कोड बिहाइंड बोलो, व्यू मॉडेल बोलो, प्रेझेंटर बोलो, बाइंडिंग कोड बोलो, जेल कोड बोलो, जे नाव द्यायचं तुमच्या याच्यात तसं नाव द्या, बट दॅट कोड इज व्हॉट अँग्युलर और व्यू और रिॲक्ट और MVC और स्प्रिंग बूट काय तुमचं जावामध्ये काय असेल, आणि ते एव्हरी वन जे फ्रेमवर्क आहे ते ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करतात. राईट, सो त्याचं नाव जर तुम्ही सर्च केलं, आय कॅन जस्ट शो यू, म्हणजे इफ आय रिमेंबर व्हेरी क्लिअरली, लेट मी, म्हणजे लिटरली एवढे दे गॉट सो मच टायर्ड, सो डोंट गो ऑन द नेम, बट लेट मी शेअर विथ यू. कॅन यू सी माय स्क्रीन एव्हरीवन? सो याच्यामध्ये इफ यू लुक ॲट अँग्युलर JS, लेट मी नो एव्हरीवन कॅन सी माय स्क्रीन. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. दिस इज देयर फर्स्ट फ्रेमवर्क. हा बघा, नाव बघा, MVW. दिख रहा है आपको रोशन उसका नाम? यस सर. तो मैं अगर किधर कंट्रोलर बोलता हूं तो इसका मतलब कि अभी अभी MVC के लेक्चर से बाहर आ गया इसलिए कंट्रोलर बोल दिया. कभी मैं एंगुलर के लेक्चर से उसमें चले जाता हूं WPF में, वहां पे मैंने कंपोनेंट बोल दिया, फिर उनको बोलता भाई मैं अभी उस लेक्चर से आया हूं तो मैं कंपोनेंट बोल रहा हूं. MVW मीन्स वॉट एवर नेम यू वांट टू गिव. तो एक्चुअली एंगुलर JS का जो पहला टीम, जब जो फर्स्ट एंगुलर वर्जन आया था उसमें बोला था सुपर हीरोइक फ्रेमवर्क है ये, जो आपका MVW प्रॉब्लम को रिजॉल्व करेगा. राइट, डिड वी गेट रोशन? यस सर. या ये यही क्वेश्चन था कि कुछ और था? क्या नाम का ही प्रॉब्लम था, क्या है? यस सर, नेम का ही प्रॉब्लम था सर. नेम का कुछ नाही, नाम में क्या रखा है. ठीक है, ओके गाइस, सो लेट अस डू लाइक दिस. आज आपण नाही करत लेक्चर काय, लेट अस नॉट डू टुडे एनी काइंड ऑफ लेक्चर. लेट अस कनेक्ट टुमॉरो. टुमॉरो वी विल डू सर्व्हिसेस. प्लीज वाचून या. सर्व्हिसेस, दो चीज रीड टू थिंग्स, राइट, रीड अँड कम. आणि प्लीज, जसं मुझे रोशन ने अभी क्वेश्चन पूछा, ही आस्क मी अ क्वेश्चन, त्याने मला एक प्रश्न विचारलं की असं असं आहे. आय वॉन्ट सच पार्टिसिपेशन. छोट्या पण गोष्टी, वाय इज दिस स्क्वेअर ब्रॅकेट, हे काय सर, हे असे कसे कोड आहे, ते कॉमा, हा असं कसं आहे. बघा माझं, लुक ॲट माय आईज, माझा आईज एवढं स्ट्रॉंग आहे, जसंच मी अँग्युलर JS सर्च केलं की मी वाचतो सुपर हिरोइक MVW, आणि जसंच मी MVW वाचल्यावरती मला हे समजतं की अँग्युलर टीमने काय विचार केला असेल रूम मध्ये बसून, उसने क्या सोचा रहेगा उधर. I think this is the most important part. The most important part is to understand their thinking. Once you understand their thinking, मग त्याला एक्सप्रेस करायला इट डज नॉट टेक टू मच टाइम, राइट. सो प्लीज डिस्कशन व्हायला पाहिजे क्लासमध्ये. आणि असं काही नाहीये की अरे आता इसको मैं कैसे बोलू, ये तो 20 साल का इतना एक्सपिरियन्स आदमी है. इवन इफ आय एम 20 years, मला तुमचं पेन पॉइंट समजतच नाही आणि समजणार नाही. जो म्हातारा माणूस असतो त्याला पेन पॉइंट समजणारच नाही यंग लोकांचं, राईट. आय विल नॉट अंडरस्टँड अंटिल यू से की सर मला समजत नाही, परत एकदा समजवा, किंवा चॅटमध्ये लिहा नंतर, जर चॅटमध्ये असेल सर हे नाही समजलं, ठीक आहे, लेट अस टॉक अगेन, राईट. सो व्हॉट एव्हर आय एम ॲट दिस मोमेंट, बट द मेन गोल इज की तुम्हाला लोकांना जॉब भेटायला पाहिजे, आणि जॉब भेटण्यासाठी तुम्हाला मला छोटे छोटे प्रश्न पण यू हॅव टू आस्क मी, यू हॅव टू आस्क, यू कॅन आस्क महेश सर. आणि प्लीज जे आपली नवीन टीम आहे, पवन आणि कोण आहे दुसरं, कोण आहे ऍबसेंट आहे आज, कोणीतरी पवन एक आहे, आणि कोण ऍबसेंट आहे आज, पवन इज देअर, अँड वी हॅव निखिल, आणि अजून एक होता आपला हिरो, कोण आहे? सुशांत होता सर. काय झालं सुशांतला? पूर्ण दिवस ऑनलाईन राहायला पाहिजे बॉस, दुसरं काय बघू नका. जॉब 1 महिन्यानंतर जॉब बघा, 100% यू विल बी सक्सेसफुल, आहे ना. सुशांतला इंटरेस्ट आहे की नाही, कसं आहे? हो आहे सर, त्याला इंटरेस्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. आय नो दॅट की मी लास्ट मोमेंटला अनाऊन्स केलं ते. ओके, सो गाईज विल स्टॉप हिअर टुडे, बट आय वुड से स्पेशली पवन आणि टीम, तुम्ही बघा यांची उत्तरं बघा, यांचे आन्सर्स बघा. आर यू गेटिंग मी? पवन, निखिल, Yes, sir. येस अशा प्रकारचे आन्सर तुमच्याकडून पाहिजे. ओके, ठीक आहे सर. चलो. ओके गाइस, विल स्टॉप टुडे. टुमॉरो कॅन वी कनेक्ट 1 to 2 सेम टायमिंग सर्व्हिसेस? Yes, Yes, sir. sir. No जस्ट फॉर एव्हरीवन, सर्व्हिसेसचं कनेक्शन JWT टोकन आहे. JWT टोकनचं आपलं अजून लेक्चर संपलं नाहीये. JWT टोकनचं आपलं लेक्चर संपलं नाहीये, पण मला प्रॉब्लेम हे झाला की सर्व्हिसेस घेण्याच्या अगोदर मला लेझी लोडिंग घ्यायचं होतं. सो वी हॅव कम्प्लिटेड दॅट. सो विल नाउ पुट सर्व्हिसेस. सर्व्हिसेस मध्ये तो टोकन स्टोअर करणार, आणि त्या टोकनला आपण थ्रू राउटर ऑथ गार्ड यूज करणार, आणि त्याच्यामध्ये वी विल यूज इंटरसेप्टर. तर आपल्याकडे 3 मोठ्या कन्सेप्ट आहेत, इंटरसेप्टर, ऑथ गार्ड आणि सर्व्हिसेस. ओके, सो थँक्यू. हे याला 2 लेक्चर अजून लागतील. ओके, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. गुड वर्क ऑन द आन्सर्स. थँक्यू.